घ्यायचं नाही त्यांना सांग. तू माझ्या फ्रेममध्ये नको प्लीज, माझा लाईव्ह सुरू आहे. हां बस झालं, बस 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 बस. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो. इतकं पुढे माझ्यावर तिने दिलेले हे कदापि विसरू शकत नाही. माझी राज्यसभेची कार्यकाळ संपल्यानंतर पुढची राजकीय दिशा कशी असणार म्हणून मी 12 मेला पुण्यात मागे 2 राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यातून मी सांगितलं की येणाऱ्या राज्यसभेच्या इलेक्शन मध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून मी पुढे गेलो. एका पुण्यातल्या पत्रकारांनी माझी पत्रकार परिषद ऐकल्यानंतर विचारलं की राजा हा तुझं भाबडेपण नाही का? आणि मी म्हटलं हो, पण मला सगळे गणित माहित होते. पुढचा प्रवास किती खडतर आहे, पण मला सुद्धा स्वतः पाहायचं होतं, स्वतः अनुभवायचं होतं की त्यांनी प्रामाणिकपणाने हे 15 ते 20 वर्ष घर सोडून नवीन राजवाडा सोडून मी काम करतोय समाजासाठी. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. खासदारकी असताना सुद्धा कोणी मला पाठवलं ते न पाहता समाजाची प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने भूमिका नेहमी मांडत होतो. आणि ही सगळी पार्श्वभूमी पाहून मला असं वाटलं आणि किंवा मी आव्हान केलं की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला राज्यसभेत पाठवून द्यावं. आणि डेट्स डिक्लेअर झाल्या राज्यसभेच्या. मुंबईला आलो मी आणि जे मी आता बोलणार आहे माझी बोलायची मुलीची इच्छा नाहीये, माझा स्वभाव तो नाहीये, माझ्या रक्तात ते नाही, माझ्या तत्वात ते नाहीये, पण मला आज बोलायचंय. आणि जे बोलायच्या अगोदर मला सुरुवात करायची आहे, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो आपण कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं. आणि जर का संभाजी छत्रपती खोटा बोलत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे. आणि जे मी बोलणार आहे ते मला आवडत नाही, परत तरी सांगतो, पण मला बोलावं लागते. इथं आल्यानंतर 2 खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले. आमची मीटिंग ओव्हरऑल मध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करू. पण मी त्याला स्पष्टपणाने सांगितलं मी इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत, मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं. आपण वर्षावर आला तर आपण चर्चा करू शकतो. आणि मी सुद्धा लोकशाहीचं जे मुख्यमंत्री पद हे केंद्रस्थान असते आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना मी भेटायला गेलो. तिथे 3 मुद्दे नुसते डिस्कस झाले.
पहिला मुद्दा त्यांनी सुरू केला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, छत्रपती आमच्या बरोबर पाहिजे. आणि म्हणून त्यांचा पहिला प्रस्ताव होता की आपण शिवसेनेत प्रवेश करा. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं मी अपक्ष म्हणून इलेक्शन लढवणार आहे. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी आणि म्हणून त्या मिनिटालाच मी ते प्रपोजल नाही म्हणून सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं माझ्याकडे एक प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात. तसा त्यांच्याकडे एवढा पूर्ण कोटा नाहीये तरी त्यांच्यातलं महाविकास आघाडीची अंडरस्टँडिंग आहे की ही सीट त्यांची आहे. तरी मी त्यांना प्रस्ताव सांगितला की शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा. उद्धवजींनी मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं ते राज्य शक्य होणार नाही. पण बघा मी काय म्हणतो, पण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला आमची तयारी आहे. हे कोणाचे वाक्य, हे त्यांचे वाक्य, हे माझे वाक्य नाही. तरी मी मान्य केले नाही. पण मी म्हटलं त्याला तुम्ही सुद्धा 2 दिवस विचार करा, मी सुद्धा 2 दिवस विचार करतो आणि आपण परत येऊ. 2 दिवसानंतर त्यांच्या मंत्री महोदयांचा मला फोन आला की मुख्यमंत्र्यांनी राजे आपल्याशी चर्चा करायला सांगितलेली आहे. कुठला तरी मध्यम सुवर्ण मध्यम मार्ग काढू पण आम्हाला तुम्हाला उमेदवारी अपक्ष उमेदवारी पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे. आणि म्हणून आमची बैठक सुरू झाली मंत्र्यांच्या घरी आणि तिथून मी गेलो ओव्हरऑलला. ड्राफ्ट तयार झाला. ड्राफ्ट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना ह्या दोन्हीचा मार्ग काढून ड्राफ्ट तयार झाला. आणि ड्राफ्ट तयार झाल्यानंतर तो ड्राफ्ट माझ्या मोबाईल मध्ये आहे. सगळा ड्राफ्ट माझ्या मोबाईल मध्ये हस्तलिखित मंत्र्यांच्या अक्षरात आणि जे तिकडे पाठवले त्यांच्याकडे जे काही मेसेज आले ते सगळे माझ्याकडे. तिथून शिष्टमंडळ आलं ओबेरॉयमध्ये भेटायला. त्यामध्ये एक मंत्री होते, एक त्यांचे जवळचे स्नेही होते आणि एक खासदार सुद्धा होते. तर त्याच्या स्नेहीने मला सांगितलं मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच की आपण आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्याला हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं कसं जर असेल मीटिंग संपली मला पुढे जायचंच नाही, माझी भूमिका क्लिअर आहे. मग मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं नाही राजे हा ड्राफ्ट प्रत्येक आपण वाचू, त्याच्यात काही चेंजेस असल्यास सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टँड करू. तो ड्राफ्ट वाचला त्याच्यात एक शब्द इकडे तिकडे होता. तो शब्द काय होता मला सांगायचं नाही पण तो शब्द चेंज केला. मंत्री महोदयांनी खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल आणि हे सगळे तिथून निघून गेले. आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला. माझे सुद्धा डॉक्युमेंट्स सगळ्या सह्या करायचे होते. डॉक्युमेंटेशन तयार करायचं झालंय ते सीए आणि वकिलांची चेक करायचं म्हणून गेलो. कोल्हापूरला जाताना नवीन बातम्या मी बघायला लागलो की वर्षावर शिवबंधन, उद्या प्रवेश. कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की उमेदवारी संजय पवार जे आमच्या कोल्हापूरचा माझा कार्यकर्ता लाडका कार्यकर्ता मला तो त्याला उमेदवारी जाहीर केली. मी ज्या खासदारांना जे तो त्याला फोन केला काय प्रकार चाललंय तेही गप झाले, काय बोलू शकले नाही. मंत्री महोदयांना फोन केला ते काय प्रकार आहे तेही काही बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना फोन लावला त्यांनी काय फोन माझा घेतला नाही. पण मला इतकं वाईट वाटते की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा बोलला. असो स्वराज्य
बांधण्यासाठी मी आता सज्ज झालो. विस्थापित मावळा यांना स्वराज्य संघटित करण्यासाठी मी आज मोकळा होतो. मला आठवते 2009 ची इलेक्शन, मी लोकसभेची इलेक्शन हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र विद्युत काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की हे शेतकरी, हे कष्टकरी, हे कामगार, हा ग्रामीण भागातला हा समाज, हा ग्रामीण भागातला युवक, शहरी भागातला युवक, या सगळ्यांना तुम्ही संघटित करा. ही मला आज आलेली संधी आहे. मला त्याच्यावर कोणाच्यावरही द्वेष नाहीये. हा एक लाईफस्टाईल भाग आहे. कोणाच्यावर मला द्वेष नाही. माझी स्पर्धा ही माझ्या बरोबर आणि म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्य ही स्थापना करून या गोरगरीब लोकांसाठी न्याय देण्यासाठी, न्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांच्यासाठी पाठीशी राहण्यासाठी मी ठामपणाने या स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार. मी ज्या आमदारांनी सह्या केल्या, ज्या आमदारांनी सह्या केल्या माझ्या फॉर्मवर, त्या आमदारांचा मनापासून मी आभार करतो. आयुष्यभर त्यांच्या मी पाठीशी राहणार. केव्हाही हात टेक द्यावी. संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेशी असतात. शिवसेनेने मला ऑफर दिली, तुम्ही पक्षात प्रवेश करा खासदार, लगेच मी घेऊ शकलो असतो. पण मी सांगितलं होतं की मी त्याच्यात जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की राज्यात कुठल्याही परिस्थितीत ही इलेक्शन लढवायचीच. पण मला पुन्हा कल्पना आहे की ह्याच्यात निश्चित घोडेबाजार होणार आणि घोडेबाजारसाठी ही माझी उमेदवारी नाहीये. माझी उमेदवारी ह्याच्यासाठी होती की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी. देशकालात माझं व्यक्तिमत्व आहे ते लक्षात ठेवून तुम्ही मला मदत करा. पण ते होताना काही दिसत नाही आणि घोडेबाजारी होऊ नये म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाहीये. पण ही माघार नाहीये, हा माझा स्वाभिमान आहे. मला वाटते मी भरपूर सगळ्या गोष्टी आपल्याकडे मांडले. आपले काही प्रश्न असतील तर मी बोलेन. शिवसेनेमध्ये नेमका कोणावरती राग आहे, कोणामुळे संपूर्ण जी मागची गोष्टी विस्कटली, हा विषय आता काल बाहेर झालाय. मला याच्यात खोल जायचं नाही. मी जे काय बोलायचं तुम्हाला बोललोय. तुम्ही मुख्यमंत्री म्हटले नाव पुढे आणा, तर मी नाव पुढे आणायची माझी तयारी. मला आता काय तो विषय संपला माझा. अनुमोदक आमदार कोण कोण होते? अनुमोदक आमदार कोण कोण होते? त्या आमदारांची इच्छा आहे की मी ते नाव न सांगावं आणि का प्रेशर टाकावं त्यांच्यावर. मी सांगितलं तुम्हाला की ज्यांनी सह्या केलेत त्यांच्यासाठी मी ठामपणाने त्यांच्या मागोवा. पण राजे, तुम्ही ज्यावेळी खासदारकीचा कार्यकाळ संपला त्यावेळी भाजपच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती. भाजपने देखील भाजप पुरस्कृत किंवा भाजपमध्ये येऊन तुम्ही राज्यसभा घ्यावी अशी मागणी केली होती. शिवसेने देखील तीच मागणी केली. पण शिवसेनेत नाराजी आहे तर भाजपावर नाराजी नाही का? मी कोणाशीही पुरस्कृत मला करावं म्हणून सांगितलं. मी सगळ्यांना आव्हान केलं होतं, विनंती केली होती की माझी कार्यपद्धती पाहून आपण सर्वांनी मला मदत करावी. माझी कोणाच्या नाराजी नाही, अजिबात कोणाच्या नाराजी नाही. मी तो उलटा आता मोकळ झालोय. मी आता मोकळ झालोय स्वराज्याच्या संघटित करायला. आता मला काही हे नाही, कोणाच्या माझी नाराजी नाही. बीजेपीला सुद्धा अनेक आमदारांचे मला फोन आले का, पण मी फोन करू शकलो असतो किंवा त्यांनी मला संपर्क साधला असता. पण मला आता त्यात काय इंटरेस्ट नाही. राजे, कालच भाजपने भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं की आम्ही तिसरा उमेदवार देऊ शकतो आणि तो जिंकूनही आणू शकतो. तर तुमचं भाजपच्या नेतृत्वाची काही चर्चा? माझी कोणाशी चर्चा झाली नाही.
तिने काही माझ्याकडे चर्चा केलेली नाहीये आणि मला चर्चा करायची आहे. खासदारकीचा विषय संपलाय असं म्हणायचं आता. ते त्याची बोलू ना. आपली काय बोलायचं? पण माझ्यासाठी खासदार महत्वाची नाहीये. मला खासदारकी दिलीच होती ना, मी घेतली नाही ती खासदारकी. माझ्यासाठी माझी जनता महत्वाची आहे, माझा विचार महत्वाचा आहे आणि स्वाभिमानाने मी राहणारा संभाजी छत्रपती आहे. कोणाची कर खाली वाकून घेऊन मी खासदारकी देऊ शकत नाही. सन्मानाने मी राहणारा मी माझं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्य सज्ज. मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जे आंदोलन केलं होतं, खास करून मोठ्या प्रमाणात तुम्हाला आश्वासनं देखील देण्यात आली होती. त्या मागण्यांसंदर्भामध्ये मंत्री स्वतः आले होत्या. स्वराज्याच्या माध्यमातून अनेक विषय पुढे येतात. स्वराज्य संघटनेचा आता पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे? पक्षात त्याचं रूपांतर होणार आहे का? स्वराज्यात या मिनिटाला नुसतं स्वराज्य ही संघटना, स्वराज्य ही संघटना स्ट्रॉंग करणार आहे मी आणि पूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढण्यासाठी मी सज्ज. मला लोकांनी लोक एवढे मला प्रेम देतात, त्या प्रेमापोटी मी पूर्ण एकदा 2009 कसं फिरलो तसं परत एकदा महाराष्ट्रात निवडणूक लढवणार का? आता संघटित तर करू. माझी ताकद मला बघू दे ना. मला माझी ताकद बघायची आहे. माझी ताकद मला लक्षात नाही आलं. माझी ताकद ही 42 आमदार नाहीये. माझी ताकद ही जनता आहे आणि म्हणून मी जनतेकडे. पण तुम्ही एकीकडे पोस्टर लावलेलं आहे, एक पोस्टर हे केलेलं आहे. आणि माझा दौरा असा ठरवलेला नाही किती दिवस, पण तो दौरा उद्यापासूनच होतो. संक्षिप्त में हिंदी में संजय राऊत म्हणाले 2009 साली तुम्ही राष्ट्रवादीमधून लढला होता. तुमचे लहान बंधू सुद्धा कोल्हापूरमधून निवडून आले. मग शिवसेना तुम्हाला अस्पृश्य का वाटते? अस्पृश्यता तर राजकीय भाऊ म्हणाला की काय म्हणून काढली नाही, राजकीय संजय राऊत त्यांचे अजेंडा आहे ना. माझे अजेंडा वेगळे आहेत. मला कुठल्या पक्षाशी द्वेष नाही आहे. माझी इच्छा होती ना अपक्ष लढवायची. संजय राऊत म्हणाले की मावळे म्हणून राजे आहे, याचा अर्थ नेमका कसा काढायचा? आमचे चिरंजीव शहाजी छत्रपतींनी उत्तर नाही, त्यांनी त्याची भावना व्यक्त केली सोलापूरमध्ये. मला आवडली त्याची भावना की छत्रपती सुद्धा मावळे घडवतात. पण मला जर तुम्ही विचारलं की 1947 ला सगळे राजे लोक हे काय झाले, कोणी राहिले नाही काय लोक, सगळे लोकशाही झाले सगळे. आणि म्हणून मी सुद्धा काय झालो आणि होतो पूर्वी सुद्धा सत्तेच्या अगोदर जन्म झाला असता तरी नंतर सुद्धा मी सुद्धा छत्रपतींचा मावळा आहे. आणि म्हणून मावळा संघटित करणं स्वराज्याच्या माध्यमातून हा एकमेव पर्याय. या सगळ्या घडामोडीची संजय राऊतांनी टीका केली आपल्यावर. सगळ्या राजे ही थेट टीका तुमच्यावर झाली. आपल्याला आमदारकी किंवा शिवसेनेचा अपक्ष म्हणून पाठिंबा न मिळण्यास संजय राऊत जबाबदार आहे. आणि मी त्यांच्याशी का बोलू? एवढं मोठे मला बोलायची गरज नाही. मला जर काय बोलायचं असेल ना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मी बोलतो. कारण त्यांनी दिलेला शब्द होता. त्यांनी उद्या मला काय त्याला काय प्रतिक्रिया दिली तर
त्यावेळी संकेत राज्यसभा हो दिल्लीची माझी खास राज्यसभा का चुनाव है, ये जानना चाहते हैं कि आप क्यों नहीं लड़ रहे? सोशल मीडियाचे ते पोस्टर फक्त सर पोस्टर बद्दल एक मिनिट प्लीज बसा ना, प्लीज व्हायरल होत आहे, पोस्टर व्हायरल होत आहे, खाली बघा, केबल्स बघा, हिंदी में सिर्फ 2-4 लाइन राजे पोस्टर व्हायरल होत आहे तुमचं. आता राज्यसभा नाही तर संपूर्ण राज्य होय. एक पोस्टर तुमचं व्हायरल होतं आता सोशल मीडियावर, राज्यसभा नाही तर संपूर्ण राज्य, याचा अर्थ नेमकं काय करायचा? आता मी तर व्हायरल मीडियाच करते किंवा आणि कोण करते मला माहित नाही. मला एवढंच माहित आहे की माझं मी स्वराज्यासाठी सज्ज. एक शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हटला की जनतेसाठी मी जातोय आणि त्यासाठीच अपक्ष लढणार आहे. मग राजकीय पक्षाचं लेबल लावून तुम्ही जनतेसाठी लढू शकत नाही का? जनतेच्या हक्कासाठी लढू शकत नाही का? राजकीय पक्षाचं लेबल तुम्ही लावलाय मला कुठल्या पक्षाचा द्वेष नाही आहे. त्यांचे अजेंडा आहे. काँग्रेसचा अजेंडा वेगळा आहे, राष्ट्रवादीचा वेगळा आहे, शिवसेनेचा वेगळा आहे. त्याला मी रिस्पेक्ट करतो. मी त्यांना अजिबात मला द्वेष नाहीये. तो त्यांच्या अजेंडा त्याची राबवणच पाहिजे, लोकशाही घेईल. पण मलाच त्यात अडकायचं नसेल तर तुम्ही मला बंद तर करू शकत नाही. म्हणून आणि माझी कार्यपद्धती ही होती, ज्या पद्धतीने काम केलंय मला सांगा. आता पहिला नसेल काय आणि ज्यावेळी मराठा आरक्षण रद्द करणे माझी भूमिका मी मांडली किंवा रायगडचं काम असं मात्र त्याच्यात काही पक्षनिष्ठ बघितलं का? समाजाची भूमिकाच बघितली ना. याचा आदर तुम्ही करा नको का? माझी कार्यपद्धती आदर करा नको का? या सगळ्या पुढारी लोकांनी आयुष्यभर मी नुसतं ह्याच्यासाठी करतोय. खासदार कोणासाठी केली मी राजे नाही म्हणून माझं म्हणणं होतं की हे लक्षात ठेवून तुम्ही मला सगळ्यांनी मदत करा. राजे ज्या आमदारांचं समर्थन होतं तुम्हाला त्यांच्यावरती पक्षीय दबाव होता का? आणि तुमचं संख्याबळ जुळवण्यात तुम्ही कमी पडलात म्हणजे एकदम रास्त प्रश्न तुमचा. सगळ्या पक्ष आमदारांच्या